बर्थडे आहे गजाचा आणि मजा आहे सगळ्या टीमची. प्रथमच आपण मालिकावीर पारितोषिक मेगाभाऊ असं पाहतोय. खूप सुंदर मालिकावीर पारितोषिक आहे आणि ज्या कोणालाही मालिकावीर पारितोषिक मिळेल त्याला माझ्याकडून विनंती आहे, त्याला ग्लास लावा. नाही दिलं ना. मेघा मॅन ऑफ द मॅच. मेगाभाऊ थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार लगेच द्यायचा आहे या ठिकाणी आयोजकांना विनंती करतोय. तर हे मॅन ऑफ मालिकावीर ज्या कोणाला पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला आमच्याकडून विनंती असेल की हे मालिकावीर पारितोषिक अगदी ग्लासमध्ये व्यवस्थित फिट करा, ॲक्रेलिक ग्लासमध्ये. धावसंख्या झाल्या सुरू झाली नाही आहे आतापर्यंत, मॅच सुरू झाली नाही, माफ करा. चला सामना सुरू करा. गोशांकी क्षेत्र आहेत आणि जी झाड आहे त्या झाडाला चेंडू लागून कॅच पकडला तर तो कॅच नाही आहे. बाउंड्री, चौकार, षटकार केला तो चौकार षटकार सगळं आहे, मात्र कॅच पकडल्यावर तो कॅच नाही आहे. जगदीश गरज साहेब आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार आणि कोळशे श्रीकृष्ण कोळशे मास्टर्सचे एक अध्यक्ष जगदीश गरज साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी गजानन डाके साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिल्या जात आहेत. गजानन डाके साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने आपण वळतोय. मेघनाथ घरत मॅन ऑफ द मॅच. पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू हाताळला होता. बॉटम हँडचा वापर करत चेंडूला मात्र स्टेअर केलं गेलं ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव रमाकांत भोईर, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. सुरुवात झाली अकाउंटला, खातं उघडलं गेलं मीरा या टीमचं 2 या धावेनं. 8 आणि 9 फेब्रुवारी मीरा मास्टर्स स्पर्धा आपण पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजा त्यानंतर मीरा. काय परफॉर्मन्स दिला या टीमनं. बऱ्याच म्हणजे 2 ते 3 वर्षाचा कालखंड आणि तिथून मात्र मीरा संघ ग्रँड फिनाले खेळला दमन स्पर्धेमध्ये. नंदकुमार पेडवेकर, चंद्रकांत, सुरेंद्र मात्रे हे नावं मी आवर्जून घेईन. विनोद देखील संकटमोचक ठरला होता दमनच्या त्या दौऱ्यावर. मीरा टीमचा इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न होता. रॉंग एंडला थ्रो केला गेला ॲनल मार्फत. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला असता कदाचित तर रनआउटच्या स्वरूपात रमाकांत भोईर यांची विकेट मिळू शकला असता एन एस बायनर संघ. धावसंख्या 6. सगळ्याच खेळाडूंना 101% आपलं दिलं दमन स्पर्धेमध्ये आणि तो आनंदाचा क्षण. मीरा मास्टर्स प्रमोदला ते समर्पित केलं पारितोषिक. पम्या आज आपल्यामध्ये नाही आहे. मीरा संघाचा अष्टपैलू खेळाडू, मात्र त्याचं दुःख निधन झालं आहे. काही महिन्यापूर्वीच तो आपल्याला सोडून गेला आहे. म्हणून दमणच्या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक मीरा टीमनं पटकावलं ते मात्र पारितोषिक त्यांनी पम्याला समर्पित केलं. काय झालं रमाकांत भोईर, त्रास जाणवत आहे का? पंच विचारा जरा. फक्त 8 खेळाडू घेऊन हा संघ वाघबीळच्या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. कारण लक्षात ठेवा स्पर्धा हे आयोजक ज्यावेळेस स्पर्धा आयोजित करतायत त्यावेळेस त्यांच्या पाठीमागची मेहनत, स्पर्धेच्या पाठीमागची मेहनत खूप मोठी असते. जवळजवळ महिनाभराचा तो त्रास असतो. ग्राउंडची साफसफाई, डोनेटर शोधा, डोनेशन मागा, ट्रॉफ्या आणा, ट्रॉफ्या व्यवस्थित मी म्हणेन ठेवायच्या असतात. त्यानंतर जेवणाचा मंडप, जेवणवाले कोण करायचे, या सगळ्या गोष्टी या त्यांना करायच्या असतात. त्याच्यामुळे ती महिन्याभराची त्यांची मेहनत असते. जितका वेळ ते आपल्या कुटुंबियांना देत नाहीत आयोजक, तितका वेळ मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आयोजक देत असतात. त्यामुळे एखादा संघ उपस्थित राहिला नाही तर मग त्या स्पर्धेला थोडंसं गाळबोट लागतं. त्यामुळे आज जरी खेळाडू कमी असले तरी एन एस संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. त्याबद्दल एन एस संघाचं मी जय मल्हार वाघबीळ 40+ वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 धावा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9
पडद्याच्या मागे गेला तर एक धाव असेल, पडद्याला लागून चेंडू आतमध्ये आला तर धावा धावून करायचे आहेत. एन.एस. भाईंदर म्हटलं तर जोनस या खेळाडूला विसरता कामा नये. एक मोठं नाव ज्याच्या खात्यावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे, तो खेळाडू या टीम मध्ये नाहीये. बॅट अपील केली होती, लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. चांगला चेंडू व्हॅली मार्फत. जे स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. जे स्पोर्ट्सच्या बॅट सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहेत आणि त्या जे स्पोर्ट्सचे मालक व्हॅली रॉड्रिक्स तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. मंकड विकेटसाठी एक मॉन्ट केलं होतं, पुन्हा एकदा तो प्रयत्न व्हॅलीने केला होता मंकड विकेटचा. रमाकांत भोईर यांची विकेट प्राप्त करण्यासाठी. धावा झाल्यात त्या 9. लवकर खेळलात, लवकर बॅट स्पिन झाली, चेंडू बराचसा उशिरा आला, टायमिंग जुळू शकला नाहीये. एक ब्लँक स्ट्रोक राजाकडून खेळला गेला. शेवटचा चेंडू येत आहे या ठिकाणी. डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. धावसंख्या पलकावर आपण पाहतोय मीरा मास्टर्स या टीमची बिनबाद 9 धावा. ऑन साईडला आपण 3 फिल्डर पाहतोय, एक स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण पाहतोय एक शॉर्ट मिड विकेट, त्यानंतर म्हणजे शॉर्ट मिड ऑन आपण म्हणू शकतोय, थोडासा वायडिश आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन. हे ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहेत. 3 फिल्डर्स आहेत एन.एस. भाईंदर या टीमचे. ऑफ साईडला 3 फिल्डर आपण पाहतोय. पॉइंट रिझर्वमध्ये एक आहे, एक डीप कव्हर आणि डीप लॉंग ऑफ. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं आहे एन.एस. भाईंदर या टीमनं. फक्त 8 खेळाडू घेऊन हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. धावा झाल्या आहेत 9 धावा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब, मंडळाचे उपाध्यक्ष केशवनाथजी भोईर, मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर, मंडळाचे खजिनदार महेशजी मांगेला, सहखजिनदार जगदीशजी घरत, सचिव भगवंतदा पाटील, सहसचिव कैलासजी म्हात्रे, मंडळाचे सदस्य जॉसन रॉड्रिक्स, प्रभाकर म्हात्रे, बाबूभाई मालवणी, रवींद्र पाटील ही कमिटी मेंबर्स आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे. 23 गावं एकत्र आणून मात्र आपल्या संघटनेचा एकोपा, आपला समाजाचा एकोपा मात्र या संघटनेनं बांधून ठेवला आहे. नॉन स्ट्राईक एंडला हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित चेंडू हिट झाला नाही. स्टंपवर धावा इथे मोजावे लागतील. 2 धावा संख्या झाली आहे ती 11. चला ऑन दी वे असतील उमेळमान आणि पाणजू यांनी देखील लवकर येण्याचा प्रयत्न करा. उमेळमान संघ आणि पाणजू संघ, कारण जवळपास तिसरी मॅच सुरू आहे. भाईंदर आणि मीरा. फ्लिक करायचा प्रयत्न होता, चेंडू अगदी पॅडवर आदळला गेला, यष्टीच्या मधोमध सापडला गेला. रमाकांत भोईर आउट. थँक्यू. रमाकांत भोईर यानंतर मात्र फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत मिस्टर सुरेंद्र म्हात्रे. दमन दौरा अगदी मी म्हणेन लाभदायक ठरला होता या खेळाडूसाठी. उत्तम दर्जाची कामगिरी दमन दौऱ्यामध्ये सुरेंद्र म्हात्रे यानं केली होती. गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू द्या आणि किंवा क्षेत्ररक्षण असू द्या, म्हणजेच एक बेस्ट ऑलराऊंडर ही कामगिरी मात्र चोख बजावली होती दमण स्पर्धेमध्ये. दमण चषक 2025 जी मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धा संपन्न झाली आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची. 11 धावा फलकावर. ॲलन 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 काय चेंडू टाकला गेला. वा, मॅजिकल बॉलर्स म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. सहजासहजी लाईन आणि लेंथ या गोलंदाजाची बऱ्याच फलंदाजांना ओळखता येत नाही आहे.
आणि हा पहिला चेंडू अगदी पपलू बनवणारा चेंडू आपण पाहिला होता. सुरेख चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू येते डॉट विथ द स्विंग बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला. इथे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो डेंजर झोन मध्ये सुरेंद्र वेळेवर थ्रो झाला असता कदाचित जोसेफ कडून तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळू शकली असती. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. काय झालं बॉल सुटला असेल धावू शकतोय. कीपर क्लोज असेल नाही कीपर क्लोज असेल वेळी तर धावू शकतोय. स्टंपला लागून बेल्स पडली का तिथे नॉन स्ट्राईक एंडला तर बॉल डेट होईल. तो पंच महेंद्र शिंदे सर बॉल जोसेफच्या हातून स्टंपला लागला असेल आणि पडला असेल तर तिथे बॅट्समॅनला रिटर्न जावं लागेल. मला वाटतं बेल्स पडलं नाही का. बेल्स पडलाय का सर तिकडून महेंद्र शिंदे सर. स्टंपिंग केली असती तर आपल्यामध्ये बेल्सचा बॉल लावला म्हणजे संपलं. बॅट्समॅन क्रीजमध्ये असेल बेल्स उडवलं म्हणजे डेड बॉल असते. स्टंपिंग केलं तरी सर डेड बॉल आहे ना जगदीश सर. बेल्स उडवलं म्हणजे डेड बॉल ना. स्टंपिंग केली तरी बेल्सला काय डेड बॉल आहे ना. मग चर्चा करू व्हॅली भाऊ चर्चा करू. टेन्शन घेऊ नका चर्चा करू आपण. काय नक्की घडलं बघ जरा गणेश तानाजी भाऊ जरा बघा. बेल्स पडला असेल आणि बॅट्समॅन क्रीजमध्ये असेल तर आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये नियम आहे तो. मग गण्या बघ जरा चेक कर काय म्हणतात पंच ते. हां बॅट्समॅन क्रीजमध्ये असेल आणि बेल्स पडला असेल तर चेंडू डेड आहे. हा नियम आहे आपला आगरी कोळी समाजाचा. बॅट्समॅन क्रीजमध्ये असेल आणि बेल्स पडलं तर डेड बॉल आहे. हा आगरी कोळीचा नियम आहे. नियमामध्ये कुठलीही फेरबदल होणार नाही आहे महेंद्र शिंदे सर. सो आपला आंतरराष्ट्रीय नियम आपले नाही आहेत. चला चला मॅच स्टार्ट करा. चला गणेश मॅच चालू करा. चला चला कारण आपल्या आगरी कोळी समाजाचे नियम जे आहेत ती नियम थोडेसे वेगळे आहेत. आपण 40+ क्रिकेट खेळतोय त्याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय नियम मोजकेच आहेत या आगरी कोळी 40+ नियमामध्ये. बॅट्समॅन क्रीजमध्ये असेल आणि जर बेल्स पडलं गेलं बॉल लावला स्टंपला आणि बेल्स पडलं गेलं तर तो चेंडू डेट होतोय. लक्षात ठेवा तिथे थांबावं लागेल बॅट्समॅन क्रीजमध्ये असेल तर. अन्यथा नाही धावा तुम्ही धावून काढू शकता. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11. चेंडू टाकून झाले 4. 2 चेंडू शिल्लक. बाईक फेमस आहे चार्जिंगची आहे ना पेट्रोल संपत नाही. पुढे येऊन चेंडूला ऑन साईडला खेळला जात आहे. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये केन मार्क मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला थ्रो करतोय फील्ड करून. आणखीन एक विकेट. राजा परततोय. धन्यवाद. आज गजाकडून तुम्हाला गिफ्ट मिळेल. गजानन डाके साहेब यांच्याकडून तुम्हाला नक्कीच काहीतरी गिफ्ट दिलं जाईल आज. धावसंख्या झाली आहे 12 ना. आता दिलं तर मग वाट लागेल. बारा धावा फलकावर आहेत. नंदकुमार पेडवेकर न्यू बॅटर एक नामवंत स्फोटक असे खेळाडू आहेत. नंदकुमार पेडवेकर ज्यानं मागचा आठवडा खऱ्या अर्थानं गाजवला
सुरेख बॅटिंग केली दमण स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉल शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाहीये चेंडूवरची. काय चेंडूला खेळलंय, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय सीमारेषा बाहेर. 4 सुरेख स्क्वेकटचा फटका आपण पाहिला. जबरदस्त फटकेबाजी पाहिली आपण या ठिकाणी सुरेंद्र यांची. अगदी बॅकफूटला गेले आणि तो चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ॲलन याचं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि शेवटच्या चेंडूला अगदी थांबलं. शेवटच्या क्षणापर्यंत बॅकफूटला गेला आणि त्यानंतर मात्र या चेंडूला पंच केलं. ते म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेनं 4 धावा. अप्रतिम फटका खेळला गेला. 40+ क्रिकेटमध्ये अशा प्रकारे क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. करंट रन रेट आपण पाहत आहेत. 8च्या करंट रन रेटने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मीरा संघ आणि हा करंट रन रेट मेंटेन ठेवला तर प्रोजेक्टर स्कोर आपण पाहू शकाल तब्बल 40 धावा या फलकावर मीरा संघ लावू शकतोय. राकेश ना बॉलर, राकेश ना, राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. आज क्विंटन नाहीये, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. व्हॅलीच्या भावाचं लग्न आहे. ब्रदर्सचं लग्न आहे. त्याच्यामुळे आज बरेचसे खेळाडू ॲब्सेंट आहेत NS बांदर या टीममध्ये. इनसाइड आउटचा फटका ऑफ साईडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय जवळपास फॉरवर्ड स्वीपर पॉइंट रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. ॲलन मार्फत चेंडू फील्ड झाला. थ्रो येईपर्यंत धावसंख्या त्या ठिकाणी पूर्ण केली गेली ती म्हणजेच 2 धावा झालेल्या आहेत. त्या 18 धावा या फलकावर आपण पाहतोय. मीरा मास्टर्स काय परफॉर्मन्स दमणच्या त्या मैदानावर आणि भरपूर सेल्फी काढले होते या टीम सोबत एका व्यक्तीनं. फुल ऑफ लाईन चेंडू मिस्टन स्टोक फटका फसला होता. प्रयत्न केला होता दीपक भंडारियानं. कॅच होतो ड्रॉप. 4 धावा. थँक्यू. जेपी तुला नाचता येते ना? जेपी नाचता येते ना तुला? आता मग टॉस झाल्यावर नाचायचं कॅप्टन नियम आहे त्यांचा. तर बँड ठेवलाय. उमेद मान संघाचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. मिस्टन स्टोक आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका फसतोय. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा टो लागून चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल झाला. इथे जर 11 खेळाडू असते तरी मॅच मी म्हणजे NS संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळू शकला. कारण काही ठिकाणी जे कॅच उडाले गेले होते त्या ठिकाणी फिल्डर नसल्या कारणास्तव त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये आपण पाहिलं. धावा झाल्या त्या 24. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा बॉडीला टर्न करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला. नंदकुमार पेडवेकर यांना मात्र फक्त सिंगल पूर्ण केला गेला. कदाचित बॅटची एज लागली गेली. येस, ग्लोजवर चेंडू आदळतोय पंच म्हणतायत. धावा झाल्या त्या 25. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची जवळपास 23 स्पर्धांची मालिका मित्रांनो सुरू झाली आहे. 30 नोव्हेंबरपासून त्या स्पर्धेला सुरुवात झाली होती कोळशेच्या मैदानातून आणि आताही आपण 5वी स्पर्धा ही वाघबीड मैदानावर खेळत आहोत. 6वी स्पर्धा आपली असेल ती म्हणजेच मालवणी. 25 आणि 26 जानेवारी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्तानं त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन मालवणी मुंबई मालवणी या ठिकाणी केलं जात आहे प्रत्येक वर्षी. ऑफसाईडला कट केलं गेलं. डीप मध्ये फिल्डर आहे व्हॅली. स्ट्रगल करतोय. फिल्डर कमी असल्या कारणानं लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर टिक करा जेणेकरून NST लाईव्हच्या माध्यमातून ज्या काही स्पर्धा कव्हरेज केले जातील त्याचं पूर्णतः धावतं वर्णन तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल.
धावा संख्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा. काल जवळपास 10,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आणि आतापर्यंत आपण पाहतो तर 1500 लोक ही स्पर्धा पाहत आहेत. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये काल 10,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. धावसंख्या 27. केनमार्क ऑन साइडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हा मिस्तान स्टोक होता. फिल्डर नसल्या कारणास्तव हा चेंडू 4 धावांसाठी. वेलकम वेलकम. वाघबील वुमन प्रीमियर लीग वर्ष पहिलं. आपण मागच्या बुधवारी जी स्पर्धा खेळलो होतो त्या स्पर्धेमधील हा एक संघ या ठिकाणी दाखल झालाय. काय आहे टीमचं नाव? चिराग का? मिक्स आहेत, सगळे मिक्स आहेत. वयाची मर्यादा नव्हती. वाघबीळ वुमन प्रीमियर. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलं होतं. आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. प्रीतमला परतावं लागेल. थँक्यू. मौलिक आहे, चिराग आहे, सगळेच संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही वाघबीळ वुमन प्रीमियर लीगच्या ह्या सर्व खेळाडू आहेत. लक्षात ठेवा, या महिला खेळाडू आहेत आणि काय परफॉर्मन्स या सर्व महिलांनी दिला. खरोखरच अभिमानाने मान उंचावली गेली त्या ठिकाणी. अग्री कन्या देखील मागे नाही आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा त्या ठिकाणी नव्हती. अगदी मी तर म्हणेन 10 ते 12 वर्षाच्या मुलीपासून ते 60 ते 65 वर्षाच्या महिलांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला होता. प्रत्येक गावामध्ये ही स्पर्धा व्हायला हवी, वुमन प्रीमियर लीग. आणि ही स्पर्धा जी आहे सातत्यपूर्वक प्रत्येक वर्षी खेळवली जाईल असं मात्र जय मल्हार वाघबीळ पोटी प्लसच्या वतीनं सांगण्यात आलं. 10 दिवसाचा सराव नंदू पाटील यांनी तो सराव करून घेतला 10 दिवसामध्ये. आणि 10 दिवसामध्ये तब्बल 4 संघ त्यांनी रेडी केले आणि त्या 4 संघांमधून मात्र वाघबीळ वुमन प्रीमियर लीग खेळली गेली. मॅचच्या दिशेने वळूया आपण. धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 33 धावा फलकावर कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 4 चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे, सुरू आहे. आणि ज्या महिला आल्यात त्यांच्या माहितीसाठी हे देखील ही जी स्पर्धा सुरू आहे हे देखील स्पर्धा 40 वयोगटातील खेळाडूंची स्पर्धा सुरू आहे. याच्यामध्ये 40, 45, 50, 55 आणि 60 ते 65 या वयोगटातील खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत. पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेचा इशारा, व्हाईटचा इशारा त्या ठिकाणी दिला गेला आहे. धावा संख्या आपण फलकावर पाहतोय तर 34 धावा. केनमार्क पुन्हा एकदा रेडी होतोय. शॉर्ट बॉल बॉडीला टर्न करून चेंडू लॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय तो म्हणजेच लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र चेंडू नक्की कुठे थांबलाय, स्टॉप नक्की चेंडू कुठे झालाय हे पाहावं लागेल त्या ठिकाणी. व्हॅलीने चेंडू उचललाय त्या ठिकाणी. 2 धावा तिथे कंप्लीट. तिसऱ्या प्रयत्न 3 धावा कंप्लीट. आणि पाहता पाहता या ठिकाणी या 4 धावा 10हून मात्र कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा कंप्लीट. धावा संख्या झाली आहे फलकावर मीरा मास्टर्स या टीमची ती म्हणजे 38 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड, 4 विकेट ऑन बोर्ड मीरा मास्टर्स. उन्हाचं प्रमाण वाढलंय, उन्ह तापलंय, पाण्याचं सेवन करा, पाणी पीत राहा. जीवनामध्ये 2 गोष्टी मित्रांनो या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 38. जीवनामध्ये 2 गोष्टींना भरपूर महत्त्व द्या, ते म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे वाणी. पाणी हे जीवन वाचवतं आणि वाणी ही नाती टिकवत आहेत. म्हणून या 2 गोष्टींना जास्त भर द्या जीवनामध्ये. आपण अनेक संदेश पाहिलेत, सामाजिक संदेश. पाणी वाचवा. धावा संख्या 38. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था संघटना आहे
आणि त्या संघटनेची आपण ही स्पर्धा पाहतोय 5वी स्पर्धा 23 स्पर्धांच्या मालिकेमधील. आज गजानन डाके साहेबांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिनाचं औचित्य साधून मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन प्रत्येक वर्षी केलं जाईल असं मात्र मंडळाजवळ मात्र एक लेटर जय मल्हार वाघवील 40+ न दिलं आहे. 38 धाव फलकावर. केन मार्क राईट मोर द विकेटचा मारा. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं जात आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दीपक भंडारी चेंडूला स्टॉप करतायत बाउंड्री लाईन जवळ. तत्पूर्वी मात्र फेक येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 40 धावा. आज ज्या बाउंड्रीज गेल्यात या इनिंगमध्ये, जे चौकार या इनिंगमध्ये गेले आहेत, याचं कारण जे लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक पाहत आहेत त्यांना मी याचं कारण देऊ शकतोय. याचं कारण भाईंदर टीमकडे खेळाडू कमी आहेत. ते मिस्टन स्ट्रोक खेळले गेले होते, ते कॅच होऊ शकले असते जर त्यांच्याकडे खेळाडू एक्स्ट्रा असते तर. फक्त 8 खेळाडू घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुलचा फटका. व्हॅलीला फक्त पाहत राहावं लागलं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. उत्तम भाऊ, एक नियम आहे, बँडवाल्यांच्या समोरून जो कोणी जाईल ना ते नाचायचं असतं. मी तेच म्हटलं ना की आज जे खेळाडू खेळत आहेत NS टीममध्ये, क्विंटन जो एक त्यांचा एक बेस बॉलर आहे, त्याच्या मुलाचं लग्न आहे, व्हॅलीच्या भावाचं लग्न आहे, तरी मात्र एखाद्या स्पर्धेला गालबोट लागू नये. लक्षात ठेवा, आपल्या घरात लग्न असल्यावर आपण तर मुळीच गेलो नसतो त्या ठिकाणी. मात्र एखाद्या स्पर्धेला गाळबोट लागू नये म्हणून 8 खेळाडू घेऊन हा संघ या ठिकाणी आला आहे. त्याबद्दल मी नक्कीच या संघाचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 44 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. विश्वजित तरी स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उस राख में से जो धुआं निकलता है उसको विश्वजीत कहते हैं. और वही विश्वजीत ठाकुर स्ट्राइक एंड के ऊपर खड़ा है. विश्वजीत ठाकुर नहीं है, विश्वजीत तरे आहे ते. 44 धावा फलकावर. डाऊन द ग्राउंड हा चेंडू खाली बसतोय. इथे काय या धावेची आवश्यकता होती का? प्रयत्न तर चांगला केला होता या ठिकाणी. चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. बाईकच्या स्वरूपात एक धाव. जी अपेक्षा केली होती विश्वजितने की चेंडू थोडासा बाउन्स प्राप्त करेल, मात्र चेंडू खाली बसला. पडल्यानंतर मात्र चेंडू समोर निघून गेला आणि या कारणास्तव मात्र विश्वजित त्या ठिकाणी बीट झाला. विश्वास स्वतःवर आहे. विश्वजित जरी माझा पार्टनर असता तरी मात्र विश्वास माझा स्वतःवर आहे. येणाऱ्या चेंडूवर मी योग्य तो समाचार घेऊ शकतोय, मोठा फटका मारू शकतोय. या कारणास्तव कुठेतरी स्ट्राइक रोटेट झाली. नंदकुमार पेडवेकर स्ट्राइक स्वतःजवळ ठेवतायत. सन्माननीय निलेशजी मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मॅन फ्रॉम डोंबिवलीचे वंडर बॉय या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. वेलकम निलेशजी, आपलं हार्दिक स्वागत. वाघवील 40+ स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धाव संख्या 46 46 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय दुखापत झाली आहे का? जीवावर बेतेपर्यंत क्रिकेट खेळू नका. आम्ही अनेकदा सांगितले आहे, जीवावर बेतेपर्यंत क्रिकेट खेळू नका. बघा, पुन्हा एकदा मी सूचना करतोय की आपल्याला त्रास होत असेल तर त्या क्षणी मात्र मैदानातून बाहेर निघा. हे मी प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला सांगतोय. बॉल काउंट नाहीये. जर त्रास झाला, आजारी असल्यावर बॉल काउंट नाहीये.
व्हॅली दुखापत झाल्यावर तो बॉल काउंट नाही आहे असा नियम आहे. बॅटिंगला येऊ शकतो पुन्हा तो थोडा आराम करून. रिटायर्ड झाला असेल तर मग जो आला नाही तर आपण ते विकेट देऊया रनआउटच्या स्वरूपात. आता काय 3 चेंडू येणं मुश्किल आहे. 4 चेंडू राहिलेत. परत येणार नाही ना पेडवेकर? नाही येणार. ओके मग ती रिटायर्ड आउटची विकेट असेल. ती रिटायर्ड आउटची विकेट असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. विनोद येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. धावसंख्या 46. बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता. थोडंसं पुढचा पाय तर स्लाइड दिली होती मात्र मागच्या पायाला थोडंसं वाकवलं होतं. मात्र सुरेख गोलंदाजी दीपक भंडारी या खेळाडूच्या नावावर एक बेस्ट विक्रम आहे. दीपक भंडारी जो गोलंदाज आपण पाहत आहात या खेळाडूनं मात्र आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनामध्ये बेस्ट इनिंग जर कुठे साकारले असेल तर ती ओवळ्याचं मैदान. याच ठाणा नगरीमध्ये मात्र आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातली बेस्ट इनिंग खेळला होता दीपक भंडारी. तब्बल 32 धावा या खेळाडूनं त्या ओळ्याच्या मैदानावर कुठल्या होत्या आणि ज्या खेळाडूला आपण गोलंदाजी टाकताना पाहतोय. गुड बॉल व्हेरी नाईस डिलिव्हरी सुपर्ब. फ्रंटला आला होता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेला होता. यॉर्करचा चेंडू हाताळला गेला होता. म्हणजे आमचे साथी समालोचक शैजाद शेख जर असते तर म्हटलं होतं की हा कॅन्सल डिलिव्हरी. सुरेख चेंडू वेल डन दीपक भंडारी. धावा झालेल्या आहेत ते 48 धावा. चला याच्यानंतर रेडी राहायचं आहे. उमेदमान टीम कॅप्टन आणि पाणजू टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. नाणेफेक खेळण्यासाठी आपण यायचं आहे. उमेदमान आणि पाणजू डाव्या इष्टीच्या बाजूनं जाणारा हा चेंडू आहे. पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. केवढा मोठा वाईट सर? एवढा मोठा वाईट. धन्यवाद थँक्यू. सर्वात जास्त सेल्फी घेणारा एकमेव पंच महेंद्र शिंदे. मॅन फ्रॉम चारकोप वाया मीरा. धावसंख्या 49. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय चुकीची डिलिव्हरी हाताळली गेली. अगदी वाईट चेंडू पुन्हा एकदा हाताळला जात आहे त्या ठिकाणी. अवंतर धावेमध्ये आणखीन एक भर. धावा झाल्या त्या 50. अर्धशतक झळकावलं जात आहे त्या ठिकाणी मीरा मास्टर्स या टीमचं. आणखीन महिला क्रिकेटपटू या ठिकाणी आपण पाहत आहोत. चिराग इलेव्हनचे काही खेळाडू आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. वाघविल वॉरियर्स नम्रता वॉरियर्स आहे. त्यानंतर मौलिक 11 हा संघ आपण पाहिला होता. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर. एक चेंडू शिल्लक आहे माफ करा. धावा झाल्या आहेत त्या 52. सर्व महिलांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. वाघबिल वुमन प्रीमियर लीग चांगला प्रतिसाद या सगळ्याच मायमाऊलींनी दिला होता आणि यांच्या प्रतिसादामुळेच पहिल्यांदा या वाघबिल नगरीमध्ये वाघबिल वुमन प्रीमियर लीग पार पडली. त्यामुळे या सगळ्या मायमाऊलींचं जय मल्हार वाघबिल पोटी प्लसच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. अपील केली गेली आणि यस या ठिकाणी बाद होतोय का? नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या मीरा मास्टर्स या टीमच्या. त्या म्हणजेच 52 आणि 53 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत NS भाईंदर या टीमला. चला या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. या वळूया आपण व्यासपीठावर सन्माननीय महादेवजी भोईर साहेब आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चंद्रकांतजी यांच्या शुभ हस्ते महादेव काकांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. दर्दी प्रेक्षक आहेत. एक क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे रसिक आहेत.
यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम काका, आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, डॅशिंग पर्सनॅलिटी, एक स्फोटक आणि घातक खेळाडू, डोंबिवलीचा वंडर बॉय, डोंबिवलीचा वंडर बॉय, दोन्ही साईडतून उत्तम दर्जाची खेळी करणारा नामवंत खेळाडू सन्माननीय निलेश म्हात्रे यांचा विशेष सन्मान हा जय मल्हार 40+ वाघवीळ यांच्या वतीने केला जातोय. दोन्ही साईडून उत्तम दर्जाची बॅटिंग करतोय. लक्षात ठेवा, डोंबिवलीचा वंडर बॉय म्हणून टेनिस क्रिकेट जगतामध्ये ख्याती आहे निलेशजी म्हात्रे यांची. वेलकम निलेशजी म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय नटेशजी पाटील साहेब हे देखील व्यासपीठावर आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी जय मल्हार वाघवीळ 40+च्या वतीने केला जातोय. नटेशजी पाटील साहेब यांचा. चला पांडू संघ कुठे आहात? नाणेफेक करण्यासाठी या पांडू मास्टर्स उमेदमान टीम कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला आहे. सन्माननीय नटेशजी पाटील यांचा शुभ सन्मान हा जय मल्हार वाघवीळ 40+ यांच्या वतीने केला जातोय. वेलकम नटेशजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. मी विनंती करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी भोईर साहेब या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. पांजूची तर आली का? धक्क्यावर लागली. चला, पांजूची तर आली असेल तर या कॅप्टन लवकर टॉस करण्यासाठी. मला ते तानाजी पाटील यांच्या धक्क्यावर लागली का पांजूची तर? कारण पांजूच्या तरीचा एकच धक्का आहे, तानाजी पाटील यांचा घर. जेवण सुरू झालं आहे. जे संघ खेळलेले आहेत ओवळा, पेनकरपाडा, नारिंगी, कोलशेत या चारही संघांना विनंती करतोय की जेवणाचा स्वाद घ्या. चला टीम कॅप्टन पांजू, लगेचच आपण नाणेफेक करण्यासाठी या. टीम कॅप्टन पांजू, नाणेफेक करण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. फलकावर धावा आहेत त्या 53 विजयासाठी आणि या 53 धावा बनवण्यासाठी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये NS भाईंदर संघ उतरेल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक, महाराष्ट्राचा एक गोड आवाज शैजाज शेख यांना. आणि गुणलेखनामध्ये पण बदल, इथे गुणलेखक देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी बोलतोय मी. संतोष हरिचंद्र चिंतामण भोईर कोंडू काना पोषा भोईर. आता पुढच्या मॅचा होतील त्या ठिकाणी मेघ्यानी सांगला म्हणून 2 बकरं न 50,000 आता लगेच घेऊन जावं त्यांनी 50,000. धन्यवाद, धन्यवाद दादा तुमचं. चला सन्मानाच्या दिशेने आपण वळूया. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. बड्डे बॉय गजानन डाके साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संतोषजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी केला जात आहे.
अरे पाणजू टीम चला, कॅप्टन या लवकर टॉस करण्यासाठी. चला गजेंडाके साहेब, विनंती करतोय आपण शुभ सन्मान करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी हरिश्चंद्र भोईर, शरद पवार जी गटातील आहेत, आणि त्यांचा शुभ सन्मान हा गजानन डाके साहेब यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत आहे सर, धन्यवाद तुम्ही इथे आलात. तुमचं मनापासून या ठिकाणी आभार आणि स्वागत. स्ट्राइक एंडला ॲलन, नॉन स्ट्राइकला व्हॅली, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे धनेश्वर दादा. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, मात्र चेंडू टर्न झाला, पडल्यानंतर आत आला आणि पहिला चेंडू या ठिकाणी तो डॉट. चला पांजू टीम कॅप्टन, लॉस कॉल, शेवटचा कॉल असेल. पांजू टीम कॅप्टन लगेच नाणेफेक करण्यासाठी या, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅप्टन नसेल खेळाडू या, टॉस करून घ्या. उमेदमान टीम कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि जेवण सुरू झालं आहे. जेवण हे सुरू झालं आहे. जे संघ खेळले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण जेवणाचा स्वाद घ्या. समालोचन कक्षामध्ये आपण या ऐकूया शैजाजी शेख यांचा आवाज. थैंक यू सो मच भरत सर. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. टप्पा खाने के बाद ऑफ साइड की तरफ थोड़ी सी लेग ब्रेक होती हुई गेंद बल्लेबाज को बीट करती हुई गेंद, डॉट डिलीवरी. नेक्स्ट बॉल फ्रंट फुट पर निकलकर बड़ा हिट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, एक और डॉट डिलीवरी. टॉस हम यहां पर करने जा रहे हैं. माननीय श्री एडवोकेट मधुकर पाटिल साहेब, जिनका कल जन्मदिन था, आज उनकी उपस्थिति हो चुकी है इस ग्राउंड पर. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. माननीय श्री गजानन डाकी साहब के जन्मदिन पर उनका वेलकम है. इस बार देखिए दो खिलाड़ी आपस में टकराते हुए नजर आए, गेंद आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 रन. हेलो हेलो चेक, हेलो हेलो चेक. बड़ा हिट, बड़ा हिट, बड़ा हिट. जिस हिट की जरूरत थी वो आया है अंतिम और आखिरी गेंद पर. धनेश्वर की लास्ट बॉल पर 6 आया है और स्कोर जा पहुंचा है 8 रन बिना कोई विकेट गवाए. पहली ओवर की हुई है इस वक्त समाप्ति. नए गेंदबाज आए हैं. बॉलर का नाम सांग. सुरेंद्र, न्यू बॉलर आए हैं सुरेंद्र. दादा, आपके जो खिलाड़ी होंगे गेंदबाजी पे आए या बल्लेबाजी पर, प्लीज रिक्वेस्ट रहेगी कि नाम हमारे कमेंट्री बॉक्स तक के पहुंचाना है, क्योंकि ये सीधा प्रसारण एनएसटी लाइव के माध्यम से आप तक के पहुंचाया जा रहा है. इसलिए रिक्वेस्ट रहेगी जो भी टीम पार्टिसिपेट कर रही है उनका एक एक्स्ट्रा खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में रहना जरूरी. उमेनमान वर्सेस पांजूर के बीच नेक्स्ट मैच आपको देखने मिलेगा. हल्के हाथों से गेंद को ड्राइव किया है. पांजू ने टॉस जीता है और उनका डिसीजन हम तक के कुछ ही समय में पहुंचेगा. चलिए नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए सुरेंद्र मात्रे बैकफुट पर हटे, कट किया है, सिंगल रन के लिए निकले हैं. सिंगल रन कंप्लीट. दूसरा रन चाहते हैं, 2 रन पूरे किए हैं.
तीसरे रन का डिमांड है। थ्रो काफी लेजी आता हुआ और 3 रन यहां पर कंप्लीट करते हुए दोनों ही बल्लेबाज। टारगेट की अगर बात करें तो 53 रन्स का टारगेट है इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। फील्डिंग की व्यू रचना में थोड़ा सा फेरबदल किया गया है। देख सकते हैं 38 सर्कल में 2 खिलाड़ी तैनात है, बाकी सभी खिलाड़ियों को बाउंड्री पर तैनात किया गया है। शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी है। देखिए 3 बजे तक का समय रखा गया है, खाना नहीं तो फिर खाने की फैसिलिटी बंद कर दी जाएगी। जिस किसी को भी लंच करना हो कृपया करके 3 से पहले लंच का स्वाद जरूर ले। मिड विकेट पर खेला गया स्ट्रोक, सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर। 13 रन स्कोर कार्ड पर। रनों की रन संख्या 13 है, लेकिन जीत के लिए 40 रनों की और जरूरत। इस मैच को अगर जीतना है तो 40 रन बनाने होंगे जरूरी। इस बार फ्रंट फुट पर निकलकर लॉफ्टेड स्ट्रोक खेला था, गेंद आती हुई एक्स्ट्रा कवर रीजन में, हाना के इशारे हैं, लेकिन एक रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल कल के बर्थडे बॉय हमारे बीच एडवोकेट मधुकर पाटिल साहब आ चुके हैं। कल उनका 50वां जन्मदिन था और आज वो खुद आए हैं यहाँ पर मान्य श्री गजानन डाकी साहेब को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए। वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत, सुस्वागतम। इस बार गेंद को खाली मोड़ दिया था, सिंगल रन के लिए निकले हैं। वैली पुराने चावल है। वैली की अगर बात करें 01 जर्सी नंबर, आपने इन्हें बड़े बड़े चैनल्स पे खेलते हुए देखा होगा। बड़े प्लेटफॉर्म के खिलाड़ी हैं। बहुत ओपन क्रिकेट खेला है वैली ने और बहुत सी टीमें इन्होंने चलाई हैं यंगस्टर्स की। ये वही खिलाड़ी हैं। ओवर की हुई है समाप्ति, स्कोर है दर्शाता हुआ 15 रन। चलिए स्वागत और सत्कार की तरफ आपको लिए चलते हैं। बिल्कुल गजानन डाकी साहब का यहाँ पर हम स्वागत और सत्कार करेंगे। मैं रिक्वेस्ट करूँगा एडवोकेट मधुकर पाटिल साहब आज बर्थडे बॉय को यहाँ पर सम्मानित करते हुए, और बर्थडे बॉय कितने खूबसूरत लग रहे हैं। बिल्कुल ऐसा लग रहा है कि जवाहरलाल नेहरू साहब यहाँ पर आ चुके हैं। यही तो पहचान है किंग मेकर हमारे डाकी साहिब की। झटके में रंग और रूप बदलते हैं। बिल्कुल शाम में देखिए इनका वो जो भेस है वो आपको नजर आएगा कुछ अलग, गेटअप में आ जाते हैं। और अगर जवानी की फोटो देखें तो कभी जैकी श्रॉफ तो कभी अनिल कपूर, अमरीश पुरी भी दिख रहे हैं, टाइगर श्रॉफ भी है। क्या बात है, ऐसे लुक थे इनकी जवानी के। जवानी के चर्चे हर कोने तलक के थे। नेक्स्ट बॉल लेकर आए हैं नए गेंदबाज, आड़े बल्ले से खेला है। वैली ने सिंगल रन के लिए निकलना चाहते हैं, हाना के इशारे थे लेकिन एक रन चुरा लिया है। यहां पर रनों को लूटना होगा क्योंकि टारगेट रखा गया है 53 रन्स। अभी भी जरूरत है लगभग 37 रनों की। 17 गेंदें शेष, 17 गेंदें 37 रन। विकेटें अभी तक की नहीं गई हैं, ये अच्छी बात है। दोनों ही ओपनर बैटर्स सेट हो चुके हैं विकेटों के बीच। अगली गेंद कट किया है गली रीजन में, सिंगल रन कंप्लीट। दूसरे रन के लिए निकले हैं और रनिंग बिटवीन द विकेट देखिए, काबिले तारीफ, बहुत ही बढ़िया। अपर कट करने की कोशिश थी। सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। देखिए लंच की फैसिलिटी ऑन हो चुकी है। जो भी टीम को लंच करना हो
कृपया करके जल्द से जल्द कर लें, क्योंकि 3 बजे के बाद लंच यहाँ पर ऑफ कर दिया जाएगा, यानी खाने की जो सुविधा है उसे बंद कर दिया जाएगा। इसलिए 3 से पहले जिस किसी को भी लंच का आनंद लेना हो वो जरूर ले। पुल करने का प्रयास था, गेंद को खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, 2 रनों के लिए दौड़ लगी है और 2 रन दौड़कर पूरे किए हैं। एलन एंड वैली, इस तरीके की जोड़ी। स्कोर जा पहुंचा है 20 रन। जीत के लिए 33 रनों की और जरूरत इस मैच को। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खुद गेंदबाज गेंद के नीचे कैच पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग। पहला झटका लगा है बैटिंग यूनिट टीम को। गणेश मनेरा साहब के सपुत्र आ चुके हैं, वेलकम, क्या बात है। स्वाड़ी स्कोर अभी भी दर्शाता हुआ 20 रन, 33 रन चाहिए। न्यू बैटर आए हैं राकेश विश्वनाथ, 5 रन अब तक के दे चुके हैं, 1 विकेट चटकाया है। 4 गेंदों का खेल अब तक के समाप्त हुआ है, 2 गेंदें अभी भी आना शेष हैं। सामना करने के लिए सज्ज होते हुए राकेश बैकफुट पर जाकर पंच किया है, गैप ढूंढ निकाला है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4 रन के लिए। ब्यूटीफुल कवर ड्राइव, प्रकाश पाटील साहेब के जवई जयेश जी नाईक साहेब मंचावरती यायचं आहे, आपला मनापासून हार्दिक स्वागत। जयमला स्पोर्ट्स वाघबिल प्रेझेंट 40+ मास्टर चषक 2025 मध्ये आपला सहर्ष स्वागत। इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग पर खेला है, सिंगल रन कंप्लीट, सेकेंड रन के लिए निकले हैं, अच्छी रनिंग विद इन द विकेट, क्या बात है। सोचिए ये आटी है तो इतने भारी हैं। कल वाघबिल टीम ने जो परफॉर्मन्स किया है ना, काबिल तारीफ रहा। माननीय श्री बालकृष्ण पाटील साहेब यांचा आम्ही सत्कार करणार। मी रिक्वेस्ट करेन कमिटी मेंबर प्लीज, पाहुणे आहे यांचा सत्कार करायचा आहे आपल्याला। बालकृष्ण पाटील साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहे, त्यांचा आम्ही स्वागत आणि सत्कार इथे करणार। 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 26 ऑन द बोर्ड। जीत के लिए 27 रन, गेंदें बची हैं 12 गेंदें 27 रन, यानी आपने आधी मंजिल पार की है, आधी मंजिल अभी भी आपको पार करनी है। वाजवा वाजवा रे बाबा, बड्डे बॉय म्हणतात। वेलकम, आमचे गेस्ट आले आहे, त्यांचा आम्ही मनापासून वेलकम करतो। पावरे सर, हमारे वाघबिल की जो स्कूल्स हैं उनको सुधारने का सबसे बड़ा जिनका योगदान, वो सर इस वक्त आ चुके हैं। वेलकम सर, आपका
वेलकम है, स्वागत है 40+ मास्टर जयमलार वाकविल प्रेजेंट इस ट्रॉफी में, सुस्वागतम। यहां से अब आपको रनों की गाड़ी है ना, उससे टॉप गियर में दौड़ाना पड़ेगा, तब जाके ये लक्ष्य पार हो सकता है। लेकिन जब तक कि राकेश है ना, ये राकेश ये डेंजर है। और इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, ओह कैच हुआ है, ड्रॉप। कुछ समय के लिए ऐसा नहीं लगा इनके अकाउंट में 10 लगा गए, लेकिन चलिए कैच छूट चुका है, सपना टूट चुका है। खिलाड़ी को मिला है जीवन दान, राकेश को मिला है जीवन दान, जो कि आहिस्ते आहिस्ते खुखार हो रहे। नेक्स्ट बॉल, इस बार प्रॉपर टाइमिंग नहीं है, लेकिन गेंद हवा में है, डिक्लेयर जोन में कन्वर्ट हुई है। जहां पर नेट बना है वहीं पे गेंद कन्वर्ट हुई है, डिक्लेयर जोन में। अंपायर का इशारा देखते हैं कितने रनों का होगा। यस, 2 रन मिलेगा। 2 रन के साथ स्कोर में भी थोड़ा सा फेरबदल होगा। 9 गेंदों का खेल बचा है, जीत के लिए 21 रनों की जरूरत। 9 बॉल 21 रन, 9 गेंदे 21 रन। यहां से अब अटैकिंग बल्लेबाजी करनी होगी। जिस तरीके से बड़े बड़े हिट केतन ने जो जड़े थे, पंकज ने जो बड़े बड़े हिट लगाए थे, उसी तरीके के हिट की अब जरूरत है इस टीम को। भाईंदर टीम रनों की दरकार है। और इस बार गेंद हवा में है, ताकत के साथ खेला था, लेकिन इस बार मिड विकेट के खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया कैच पकड़ा है। विकेट का हुआ है पतंग। New batter name, sir, please. केनमार्क, केनमार्क न्यू बैटर। विकेटों के बीच नजर आते हुए जीत के लिए 21 रनों की जरूरत है। 8 गेंदें बची हुई हैं, 8 गेंदें 21 रन में। इस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, 1 एंड ओह क्या एफर्ट किया था। तारीफ करूंगा मैं गेंदबाज चंद्रकांत की। 1 हैंड से कैच को पकड़ना चाह रहे थे, 1 ट्राई, 2 ट्राई, 3 ट्राई, वो गेंद हाथों में नहीं आई, लेकिन एफर्ट बहुत बढ़िया था। आज के दिन की अगर बात करें तो अंतिम और आखिरी दिन इस प्रतियोगिता का, इस आन बान शान की ट्रॉफी का। 40+ मास्टर्स। ओ ये आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का इशारा आता हुआ वाइट। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ। सात गेंदे 19 रन, 7-19 का ये मुकाबला। पटकी हुई गेंद थी, पुल करने का प्रयास, गेंद कन्वर्ट हुई है डिक्लेयर जोन की तरफ। मिलेंगे 2, पूरे के पूरे 2 रन। ओवर क्रमांक समाप्त हुआ है इस वक्त 4था। अब जीत के लिए 6 गेंदों में 17 रनों की जरूरत। 6 गेंदे 17 रन, 6-17 का ये मुकाबला।
देखते हैं लास्ट ओवर के लिए किसे बुलाया जाता है। प्रीतम, वाकबिल टीम इंतजार कर रही है फाइनल में कौन आएगा आज। केन मार्क अपना विकेट गवाकर पवेलियन की राह लौटते हुए। न्यू बैटर दीपक, दीपक भंडारी स्टाइलिश प्लेयर, भाईंदर से है यानी इसका मतलब वेस्टर्न लाइन। और आते ही साथ दीपक ने जीत की दीपक जरूर जलाई है ये 6 के साथ। चार गेंदे 11 रन, 4 बॉल 11 रन। बिल्कुल पहले बल्लेबाजी करते हुए मीरा टीम ने 5 विकेट गंवाए थे और भाईंदर टीम के अब तक के 3 विकेट, यानी 10 भी करते हैं तो भी बस हो जाएगा। एक और बड़ा हिट करने की कोशिश कन्वर्ट हुई है 2 रन के लिए, 2 रन मिलेगा। बॉल प्लीज, बॉल प्लीज। क्या मैच है, यहां से मैच ऑन हो चुका है। पहली गेंद पे विकेट मिली, प्रीतम ऐसा लगा कि प्रीतम छा गए, लेकिन फिर उसके बाद आए दीपक भंडारी और उन्होंने अपने भंडारे में से निकाला एक बड़ा स्ट्रोक, 6 रन और दीपक की किरण जलाई। नेक्स्ट बॉल, ओ फुल टॉस गेंद थी, मिस कर बैठे, सिंगल रन कंप्लीट किया है, 1 रन। वेलकम रमा ठाकुर। कौन कहेगा इन्हें अंकल, देखिए अभी भी स्मार्ट है, स्मार्टी। बॉल टू रन, 8 रन की जरूरत है। हर बॉल पे बॉल टू रन बताया जा रहा है, कितने बॉल में कितने रन की जरूरत है, यानी 2 गेंदें बची हैं और 8 रन की जरूरत है। 2 बॉल 8 रन, 2 गेंदों में 8 रन, मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं, लेकिन ये बॉल बहुत इंपॉर्टेंट रहेगी। इस बॉल पे कितने रन आते हैं, प्रीतम कितने रन खर्च करते हैं। डाउन द ग्राउंड खेला है, सिंगल रन कंप्लीट किया है, 1 रन दूसरे रन के लिए निकले हैं, निकले हैं, लेकिन पहुंच गए या नहीं, यस नहीं पहुंच पाए, रन आउट के रूप में विकेट। 1 बॉल 7 रन। एक बॉल 7 रन। अब यहां से पुरानी पिक्चरों में आपने देखा होगा, डॉक्टर दवाखाने से बाहर निकलता है और कहता है अब आपके पेशेंट को दवा की नहीं दुआ की जरूरत है। अब ये सिचुएशन आ चुकी है टीम भाईंदर के लिए, अब इन्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है। 1 बॉल 7 रन, कुछ एक्स्ट्रा आएगा, एक्स्ट्रा बात बनेगी तो जरूर। 1 बॉल 7 रन, यस सर, लेकिन अब यहां पे विकेटों को भी देखा जाएगा। ओह, मौका बन चुका है, यानी दुआ लग चुकी है, 4 विकेटें गई हैं और ऑपोजिट टीम मीरा की 5 विकेटें गई हैं, यानी 1 बॉल पे 6 भी आता है तो फिर टॉस चेक किया जाएगा और टॉस मेरे ख्याल से टॉस को
एक बॉल 7 रन की जरूरत है, अगर 6 लगता है तो विकेटों के हिसाब से देखा जाएगा। विकेटें यहां पर 4 गई हैं और उनकी 5 गई है। एक बॉल, ओ मौका था, मौका था, ये 6 की ही बॉल थी कंफर्म। ये दीपक होते ना, दीपक, तो कुछ बात अलग होती थी। यस डिक्लेयर जोन में गेंद कन्वर्ट हुई थी। यस पांजूर, थैंक यू थैंक यू। पांजूर टीम पूर्ण टीम आली आहे, शुभेच्छा द्यायली। उमेन मान पूर्ण टीम आली आहे, 40+